जवान संदीप गायकर यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचलंय। मोठी गर्दी आहे आणि थोड्याच वेळात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। हॅलो नितीन, माझा आवाज पोहोचतोय? हा येतो। शहीद संदीप गायकर यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आता दाखल झालेलं आहे। मोठ्या संख्येनं सगळे गावकरी आणि इतर नागरिक देखील उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। निश्चितच या ठिकाणी गावात त्यांचं पार्थिवाचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यात येते। शहीद संदीप गायकर यांचं पार्थिव आता गावात या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणाहून त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे। त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या दर्शनासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल जवळपास अर्धा तास आणि त्यानंतर पुन्हा गावात आणून त्या ठिकाणी गावात मोठी प्रदक्षिणा करून त्यानंतर जे सह्याद्री गावातील त्या सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। एकूणच जर पाहिलं तर पूर्ण गावात आता या पार्थिवाला मानवंदना देण्यात येते। भारत माता की जयच्या घोषणांनी पूर्ण गाव हा परिसर हा दुमदुमून गेलेला आहे। अमर रहे संदीप गायकर अमर रहे या घोषणा देखील या ठिकाणी लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळे देताना दिसत आहे। पुष्पवृष्टी केली जाते। या ठिकाणी जे लष्करी सैन्य दलातील अधिकारी आहेत त्यांचे सर्वजण या ठिकाणी आले आणि आता हे पार्थिव गावातून त्याच्या निवासस्थानी हो नितीन, किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दहशतवाद्यांसमोर शहीद संदीप गायकर यांनी सर्वोच्च बलिदान दिलं। नेमकी ही चकमक कशी झाली होती आणि काय नेमकं घडलं होतं? निश्चितच जर पाहिलं तर गुरुवारी पहाटेच्या सुमारास म्हणजे 2 ते 5च्या दरम्यान किश्तवाडा सेक्टरमध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती। त्यावेळेस संदीप गायकर हा महाराष्ट्र मराठा बटालियनचा सैनिक होता। त्याच्याबरोबर 10 जणांची टीम देखील होती। हे 10 जण अतिरेक्यांचा शोध घेत असताना 2 दहशतवाद्यांना त्या ठिकाणी कंठस्नान देखील या टीमनं घातलं होतं। मात्र काळोख अंधारात अतिरेक्यांची एक गोळी आली आणि संदीप गायकरला लागली आणि त्या